म्हणजे विभाग अधिकारी वाशी यांना कारवाई करण्याबाबत पत्र. अनधिकृत बांधकाम काढून टाकावे म्हणून 3/3/2025 अल्बेला व नैवेद्यम 3/3/2025 अल्बेला सोसायटी व नैवेद्यम सोसायटी यांचं 1 महिन्यात अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावं म्हणून पत्र. आता त्यानंतर ADTP साहेब, माझा प्रश्न तिथंच आहे, नगरविकास खात्यानं याकरिता स्थगिती दिली का? तर कुठल्या अधिकाऱ्याने, कुठल्या नगरविकास खात्याच्या कुठल्या सचिवांनी ती दिली, जरा माहिती सांगा. याबाबत काल मी जसं सांगितलेलं होतं त्या पद्धतीने मी सांगू इच्छितो की संबंधित जी सोसायटी आहे ह्या सोसायटींनी नगरविकास विभागाकडे जो काही अर्ज केला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने त्या बाबतीत मनपा आयुक्त नवी मुंबई यांना तात्पुरती स्थगिती द्यावी असं कळविण्यात आलेलं होतं. कुठल्या अधिकाऱ्यांना, कुठल्या सचिवांना, त्यांचं नाव सांगा. सदर संबंधित जे काही सोसायटी आहेत ह्या संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांकडे जो काही अर्ज केलेला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने त्याच्यावरती तसा तात्पुरत्या स्थगितीच्या बाबतीतला जो काही शेरा आहे तो त्याच्यावरती नमूद करण्यात आलेला होता. कोणी, कुठल्या अधिकाऱ्यांनी? सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी तसा तो शेरा त्याच्यावरती नमूद केलेला होता. उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब की अजित दादा? कोण उपमुख्यमंत्री? कोण उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब. त्यांनी स्थगिती तात्पुरती दिली. हो, तात्पुरती स्थगिती द्यावी असा शेरा त्याच्यावरती नमूद होता. ओके. आणि त्यानंतर काय झालं? कोर्टामध्ये पिटिशन दाखल झाली. हो, त्यानंतर याच्यामध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम यांनी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली. हा, आणि काय कोर्टाने सांगितलं? पुढे त्याच्यात कोर्टात सुनावणी झाली परंतु अद्यापपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही. सुनील पवार साहेब, कोर्टाने पुढे काय सांगितलं आपण उत्तर द्यावं. आयुक्तांना जरा उत्तर द्यायला सांगा. म्हणजे केकांत साहेब लपवत आहेत माहिती, हे लपवत आहेत नाही. हे आता होईल उजागर. तुमचे हे बघा, रायटिंग मध्ये सुनील पवार साहेबांचं पत्र आहे. तुम्ही लपवताय, काय गोष्टी लपवताय ना. माझ्याकडे उपलब्ध अभिलेखाच्या आधारे आयुक्त साहेब, माननीय आयुक्त साहेब, आता ADTP साहेबांनी कथन केल्याप्रमाणे नगरविकास खात्याने म्हणजे माननीय आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री साहेबांनी तात्पुरती स्थगिती आदेश दिला आणि त्यानंतर कोर्टात पिटिशन दाखल झाली आणि कोर्टाने काय याबाबत सूचना केल्या याच्याविषयी माहिती विचारली. मी हे सांगू इच्छितो की माझ्याकडे उपलब्ध अभिलेखामध्ये माझ्याकडे संबंधित सोसायटींनी जो मी आता सांगितल्याप्रमाणे. तुम्हाला आयुक्त साहेबांना उत्तर. थोडी कागदपत्र पाहतोय मी, म्हणजे मला काय कुठलं हे करायचं नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. सन्माननीय आयुक्त महोदय, आपल्याकडून अपेक्षा नव्हती परंतु आपलंच पत्र वाचून दाखवतो आता. मी लिहिलेलं मी सांगतो ना, आपलंच पत्र वाचून दाखवतो ना मी. आता आपण बोलात ना मला. बोला, मी सांगतो ना त्यातले. बोला. वाचतात ते पत्र. 13/5/25 जी स्थगिती दिली होती त्या स्थगितीवर जुलै 25 मध्ये सजग नागरिक मंचाने वरील ह्या सर्व बाबी नमूद करून काय काय झालेलं आहे ते स्थगिती आदेश रद्द करण्याबाबत विभाग अधिकारी वाशी यांनी 3/3/25 रोजी दिलेल्या 53 नोटिसांवर कारवाई करण्याबाबत सजग नागरिक मंचाने पत्र दिलं. बरोबर. म्हणजे 2025-24
मध्ये कारवाईचे आदेश दिले गेले. माननीय राहुल गेटे साहेब तत्कालीन तिथं अतिक्रमण उपायुक्त विभाग अधिकारी यांना त्याची कारवाई नाही केली. मग स्टे आला. स्टेही कोर्टाने सजग मंचाने ज्या काय माननीय न्यायालयाने तो काढला. 24 पासून म्हणजे 13/1/2024 नंतर 2025 पर्यंत 1.5 वर्ष या सोसायटीवर कारवाई करायचे आदेश दिले गेलेले असताना सुद्धा कारवाई झाली नाही. आणि त्यानंतर आमच्या ADTP साहेबांना पुढे बाबी सुचल्या. एका दिवसात लग्न पोरगी सगळं जे मी मगाशी बोललो ते एका दिवसात सगळा कारभार, हेच इथं संशयास्पद. आणि हेच आहे की या संबंधित विशेष बाब म्हणून किंवा या अशा प्रकारे त्यांच्या वक्तव्यातून आलेला आहे राजकीय दबाव, यांच्या दबाव आणि अशा प्रकारे चुकीचं काम यांच्याकडून झालेलं आहे. हे इथं निष्पन्न होत आहे की 2024ला उपायुक्त गेटे साहेब त्या दोन्ही इमारती नैवेद्य आणि अल्बेला या दोन्ही इमारतीचं निष्कर्षण म्हणजे त्याच्यात अनाधिकृत बांधकाम झाले आणि त्याच्यावर कारवाई MRTP नुसार झाली पाहिजे. नोटीस सर्व झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर तिथल्या रहिवाशांनी नगरविकास मंत्र्यांकडं विनंती केली. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं स्थगिती दिली, परंतु ती स्थगिती इथून चुकीची आहे म्हणून काढली गेली. ते आता त्यांचंच पत्र आहे तसं. आणि त्यानंतर कारवाई करण्याच्या ऐवजी आमचे ADTP साहेब कुठे गेले? त्यांच्याकडे गेले. एका दिवसात पत्र पाठवलं, एका दिवसात NOC घेतली, एका दिवसात प्लान पास केले. जसं गुरखे मॅडम जशा बोलले आर्किटेक्ट त्यांच्या अभ्यासानुसार की त्यांनी दिली NOC, प्लान तर तुम्ही बघता आणि कितीसाठी OC दिली? ती OC किती? 0.20 P लाईन 74. हा सरळ घोटाळा म्हणजे हे लपवण्यासाठी हा सगळा षडयंत्र ADTP डिपार्टमेंटनं केलेलं आहे. हे इथं स्पष्ट होतंय. आणि अशा प्रकारे किती या शहरात काय केलं असेल, किती काय केलं असेल ते इत्थंभूत जायला लागेल. तुम्हाला सांगतो, आमच्या नेरुळला भगतही बसले तिथं आमच्या उद्ध्वस्त केले. किती कुटुंब रस्त्यावर आणले? देसाई साहेब नाही आले आज. 160 कुटुंब रस्त्यावर आणले. आम्ही विनंती केलेली यांना, साहेब गोरगरिबांची घरं वाचवता येतील का? ते बोले नाही, कोर्टापुढे आहे प्रकरण, नाही करतायत. साहेब बघा, गरीब रस्त्यावर येतील, नाही करतायत. त्यावेळी कोर्ट होतं, मग ह्यावेळी कोर्ट नव्हतं. दबाव होता. मैदानातल्या बिल्डिंगी DP प्लॅन मध्ये अधिकृत केल्यात. मैदानातल्या दबाव होता. उद्यानातली नाही करता आली, नियमात नाही. आणि त्यामुळं हे सरळ क्रमप्राप्त जर वाचायला गेलो तर सरळ ADTP यांनी जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्यात कसूर केलाय हे तर निष्पन्न सिद्ध होत आहे. आणि त्या अनुषंगाने अशा या नवी मुंबईच्या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा पद्धतीनं कार्य करणारा अधिकारी, अतिरिक्त आयुक्त सुद्धा लेखी देत आहेत. या प्रकारे करणाऱ्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी मी माननीय महोदया महापौर महोदय या अधिकाऱ्यांना त्वरित त्यांच्या मूळ विभागाकडे पाठवलं जावं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांना करण्याच्या अनुषंगाने या दोन्ही इमारतींना त्यांनी वाचवण्याकरिता केलेली त्यांची चूक योग्य असेल तर तशी कारवाई करण्याकरिता या सभागृहाला अजून या शहरात असे कुठले प्रकार घडलेत त्याची इत्थंभूत माहिती करण्याकरिता त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे, ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मी या भरत नकाते साहेबांच्या प्रस्तावात सुधारणा मांडतो की
सन्माननीय एडीटीपी श्री केकन साहेब यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे, जाणीवपूर्वक कसूर केलेला आहे, हे या सभागृहापुढे निष्पन्न होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या विभागाकडे परत पाठवलं जावं आणि तुम्हाला ठेवून हे त्यांच्यावर शहराच्या हे दृष्टीने जर काही योग्य होत त्यांनी असेल तर त्याच्यावर केलेली चूक निष्पन्न करण्याच्या अनुषंगानं चौकशी समिती त्यांच्या आपल्याला पण बोलायला देते ना. तोपर्यंत त्वरित त्यांना हे करावं अशी मी सूचना मांडतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।